श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाअंतर्गत प्रलंबित प्रस्तावांच्या मंजुरीसाठी सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं मंगळवारी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी 14 सप्टेंबरपर्यंत 7500 प्रकरणं मार्गी लावण्यात येतील, तसेच 31 मार्च 2026 पर्यंतचे क्लेम मंजूर करण्यासाठी कार्यवाही केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन 14 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं. यावेळी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर, श्रमिक कामगार संघटनेचे प्राजक्त चव्हाण, कोकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे संतोष तेली, बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेचे अनिल कदम आणि निवारा बांधकाम कामगार संघटनेचे मंगेश चव्हाण, संजय सावंत, सतीश कदम, महेश ढवळे आदी कामगार उपस्थित होते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत सिंधुदुर्गातील नोंदित कामगारांचे जवळपास 15,000 प्रस्ताव आजपर्यंत मागील 1.5 वर्षापासून सिंधुदुर्गमध्ये प्रलंबित ठेवण्यात आलेले होते. आणि ते प्रलंबित ठेवण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत की जाणीवपूर्वक अधिकारी कर्तव्यास कसूर करत आहेत का किंवा वेळकाढूपणा केला जातोय का, या सगळ्याचा आक्रोश, कामगारांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज ठिय्या आंदोलनाची हाक दिली होती आणि त्याला जिल्ह्यातील कामगारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. आणि हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सरकारी कामगार अधिकारी यांनी स्वतः या ठिकाणी येऊन आम्हाला चतुर्थीच्या 14 तारीखपर्यंत 14 सप्टेंबरपर्यंत 7,500 जे काय लाभाचे प्रस्ताव आहेत ते निकाली काढण्याचे, म्हणजे त्यांना मंजुरी करण्याचे त्यांनी आज रितसर लेखी पत्र दिलेलं आहे. आणि उर्वरित जे राहिलेले प्रलंबित प्रस्ताव आहेत ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत ते निकाली काढण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी आश्वासन दिलेलं आहे. जिल्हा प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की शासनातर्फे जे काय फुलाची पाकळी कामगारांना अनुदान स्वरूपात किंवा लाभाच्या स्वरूपात दिलं जाते, तर ते अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे जर कामगारांच्यावर अन्याय होणार असेल तर आम्ही जिल्ह्यातील सर्व या ज्या काही नोंदणीकृत कामगार संघटना आहोत ते कृती समितीच्या माध्यमातून वेळोवेळी याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाला जाब विचारत राहणार आहोत. अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज कामगार संघटनांनी घेतलेली आहे.